आपण यायचं आहे, तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे, ते आपण कलेक्ट करा. भावेश दर्यावर्ती एडव्हान्स संघाचे 1000 रुपये तुम्हाला आलेले आहेत, ते मात्र आपण कलेक्ट करा. आणि संदेश आपल्याला सुद्धा 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा आपण कलेक्ट करायचं आहे. गार्गी 11 चे प्रोप्रायटर योगेश गरज साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. तर या भावेश आपण यायचंय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, त्याचप्रमाणे 500 रुपयांचं कॅश प्राइज संदेश आणि 500 रुपये जयेश, अशा पद्धतीने मात्र हे कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. आणि यश चौधरीचे 100 रुपये, किरण मात्रे माझी सरपंच यांच्याकडून मात्र हे पेंडिंग राहिलं होतं, ते सुद्धा आपण कलेक्ट करायचंय. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय आणि आपण लगेच जाऊया स्वागत सन्मानाकडे. या ठिकाणी योगेश जी घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी झालेला आहे. योगेश घरत यांचं मी यावेळेला आदरणीय अवी अण्णा यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करेन. अनिलजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. चला क्षेत्रक्षण सजून घ्या प्लीज. विघ्नेश अँड कंपनी. चला वेळ दौडू नका. ऑलरेडी 5:41 झालेत आणि सूर्य अस्ताला चाललेला आहे हळूहळू. अंधाराचं साम्राज्य. मात्र सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी तुम्हालाच करायची आहे, त्यावेळेला मात्र कोणताही सबब चालणार नाहीये, कारण चालणार नाहीये. नो एक्सक्यूज. त्याचप्रमाणे श्रीधरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. आणि दिलीप पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. श्रीधरजी म्हात्रे साहेब क्रिकेटवर नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. खूप अतिशय या ठिकाणी पाहुण्यांची रिलचेल. दोन मिनिटं फक्त, 1 मिनिट थांबायचंय. ग्रँड फिनालेला सुरुवात होते. यावेळेला आपण पाहू शकताय हळूहळू बॅट लाईट. मितेश तरी आज रगतने खूप चांगली मात्र गोलंदाजी केली, अतिशय देखणी गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. महेंद्र भोईर यांच्याशी भेट घेत असताना आमच्या व्यासपीठावर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नितेश पाटील यांना आपण पाहू शकताय. हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड तयार झालाय. 75,000 सबस्क्रायबर. मात्र आज ते लक फॅक्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते लक फॅक्टर नाहीये, एक छोट्याशा कॅमेरापासून मोबाईलपासून सुरुवात केली आणि आज ते उंची गाठत असताना अशीच उत्तरोत्तर आपण उंचाची मात्र जरूर शिखरे गाठावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. जाऊया आपण सामन्याच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत संघांमध्ये कडवी लढत फटाक्यांच्या आतषबाजीने. 1 सेकंड फक्त, 1 सेकंड. अमित तांडेल, आपण ग्रँड फिनाले नेहमीच आपण पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर आगमन झाल्यानंतर आपण फटाके लावतो, परंतु इथे मात्र ग्रँड फिनालेच्या सामन्याला सुरुवात होते आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दोन्ही संघाला मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. वैभव भोईर त्या ठिकाणी मात्र जोरदार टाळ्या येऊ द्या. मात्र फटाक्यांच्या आतषबाजीने ग्रँड फिनालेला सुरुवात होईल. एका साईडला साईच्या अर्नाळा आणि एका साईडला G11 माकणे अंकुश पाटील प्रेझेंट करत असताना या संघाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. G11 मथाने अंकुश पाटील माकणेचे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पॉन्सर बाय केले गेले. विशाल या ठिकाणी आमचे 12वे प्लेयर नेहमीच पाहायला मिळतात. या अगोदर आदेश यांना आम्ही पाहिलं होतं. सामन्याला सुरुवात, स्टार्ट ऑफ द मॅच. अमित तांडेल पहिलं षटक हाताळण्यासाठी सामना करेल. दीपेश चौधरी ओपन संघाबरोबर अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म अमित तांडेल. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळेला मात्र बाहेर निघणारा जयेश मोरे वळतायत. वाईटचा इशारा करत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1. या धावसंख्येवर खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे चाहते या मैदानाला लाभलेले आहेत. आमचे मान्यवर मंडळी, महिला वर्ग संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सचिनदादा पाटील यांच्या वतीने. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना कलात्मक फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षक ॲलन
पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी करेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. ओमकार बॉईज स्पोर्ट्सचे रोहन गावड यांना विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर या. त्यांच्या माध्यमातून बॅट या वेळेला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज अमित तांडेल टू एका साईडला मनोज पाटील मन्या. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला मात्र ड्राईव्ह खेळला जातोय. विघ्नेश पुढे सरसावेल तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 3 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत. पहिल्या षटकातील 2 सामना 3 षटकांचा आहे हे माइंड मध्ये फिट ठेवा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. अमित तांडेल लेफ्ट आर्म मात्र बॅट स्विंग होत असताना टर्न होतोय. चेंडू मात्र डॉन पुढे सरसावतोय. फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली पूर्ण केल्या जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जिथे 1 धाव तिथे 2 धावात रूपांतर करणं हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आणि ह्या क्रिकेटला मात्र बेसिकला विसरून चालणार नाहीये. संध्याकाळचं सत्र आहे. नवीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अजून चेंडूचा कापूस मात्र निघून गेलेला नाहीये. हे ध्यानात ठेवून मात्र सिंगल डबलला महत्व देत आहेत. गुड डिलिव्हरी. स्वतः पंच बनतायत. डिसिप्लिन क्रिकेटवरची एकनिष्ठा, क्रिकेटवरचं प्रामाणिक प्रेम दीपेश चौधरी यावेळेला दर्शवत असताना या महत्वपूर्ण लढतीमध्ये एक स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला दाखवतोय. तर डेफिनेटली फलंदाज मात्र या ठिकाणी दीपेश चौधरी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना नवीन फलंदाज लगेच वॉर्मअप करत जायचंय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 5. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये रितेश किनी अर्थातच बबलू ब्रँड ऑफ मंगलमूर्ती विराथन संघाचा हा खेळाडू धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख. तर दीपेश चौधरी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. निराश हताश हतबल मनाने गॉन. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5. पहिला गडी बाद लवकरात लवकर बाद झाल्यानंतर स्थिती मात्र नाजूक आहे. अमित तांडेल एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वेग आहे, वेरायशन आहे आणि मिश्रणयुक्त गोलंदाजी ज्या वेळेला असते त्यावेळेला जगातील सर्वोत्तम फलंदाज तुमच्या समोर उभा राहिला तरी सुद्धा मात्र तुम्ही जिद्दीने त्याला गोलंदाजी करू शकता. अशा प्रकारचा अमित तांडेल पाहायला मिळतोय. परंतु बबलूकडे काय पोटेन्शियल आहे. यावेळेला ऑन साइडला मी म्हटलं पोटेन्शियल काय आहे या खेळाडूकडे हे दाखवून देईल. 6 धावांकरता विराथन ब्रँडचा ब्रँडेड षटकार श्री अनिल रघुनाथ पाटील स्टँडला अभिवादन करताना 6. या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते तब्बल G11 मथाने. या संघाची 11 धावा. चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. गोड आवाजात आलेला हा गोड षटकार. जरी अमित तांडेल एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज असला तरी सुद्धा मी माझ्यातली असलेली गुणवत्ता सिद्ध करेन आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या समोर. जर लगातार 3 षटकार येत आहेत तर डेफिनेटली 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 11 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर येईल क्विकली वेळ न दवडताना. ग्रँड फिनालेचा हा सामना. पहिलं वर्ष अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022चं सचिनदादा पाटील यांचं एक स्वप्न होतं. स्वप्न उराशी बाळगून स्वप्नवत पूर्ण करत असताना ही स्पर्धा एक उंची गाठताना पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकसाठी जर आपण पाहिलं तर चेतन पाटील अगरवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत 500 रुपये आणि 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. हे प्राइज लावत नाहीयेत तर डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहू शकतायत ऊर्जा देत आहेत. या शेवटच्या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. G11 मथाने अंकुश पाटील प्रेझेंट करतायत माकणेचे मात्र एक अनमोल रत्न. अप्रतिम स्लोवर 1. मन्याला मात्र यावेळेला पूर्णपणे फसवतायत. नकल चेंडू. IPL ला ज्याप्रमाणे सुरुवात झाली 2008 पासून आणि 2007-8 पासून आणि तिथून मात्र अशा प्रकारची उत्क्रांती खूप मोठ्या प्रमाणात येऊ लागली आणि टेनिस क्रिकेटमध्ये तर डेफिनेटली तुम्हाला अशा प्रकारची मात्र उत्क्रांती करावी लागेल. ते विघ्नेश यावेळेला करत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. वेगवान मारा होता. चेंडू निघून जाईल. अमित तांडेल डेल्मॉन पुढे सरसावतोय. फेकी पर्यंत प्रशांत दुबे या ठिकाणी दर्शवतात पंजा. अर्थातच 22च्या स्वरूपात मिळेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत 12.
आदरणीय सन्माननीय अनिलजी रघुनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। अनिलजी रघुनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 पुन्हा एकदा थोडंसं मात्र मिस टायमिंग जरूर झालं होतं। डायरेक्ट हिट झालंय, नॉट आउट त्या ठिकाणी देत आहेत कारण बॅट स्लाइड केली होती। बॅट स्लाइड करण्याचं हेच फायदेशीर ठरत असतं। बाईच्या स्वरूपात येते एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स 13 धावा फलकावर। टेनिस क्रिकेट खूप विश्व पुढे चाललंय आणि अशातच मात्र आता व्यावसायिक खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं। तेवढंच ग्रामीण भागातील क्रिकेट सुद्धा अतिशय प्युअर आणि क्वालिटी दर्जाचं पाहायला मिळतं। कारण एक काळ आपण पाहिला होता सातत्याने मात्र आपण पाहतो ओपन गट फायनल मध्ये यायचा, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये। आता मात्र ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा खूप पॉवरफुल फलंदाजी करतात। टेक्निकली मात्र त्यांची साऊंड सिस्टम असणारी फलंदाजी पाहायला मिळते आणि क्रिकेटचं स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणात बदलत गेलं। यावेळेला मात्र मनाच्या बॅटमधून निघालेला विघ्नेशच्या चेंडूवर हल्ला बोल आउट ऑफ द पार्क। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला खणखणीत दर्जेदार गोड आवाजात गोड षटकार 6। या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा गोलंदाज मनोजची हीच ताकद कोण विसरेल। कमलेश दादा राऊत अँड अल्पेश दादा भोईर यांनी प्रेझेंट केलेली ती स्पर्धा आमदार चषक मानाचा आमदार आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा 22चा हकदार ठरला गेला होता। हाच तो खेळाडू आपण पाहतोय सरळ बॅटने खेळला गेलाय। तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल। अमित तांडेल पुढे सरसावतोय। आज 21 किलोमीटर मात्र ज्या स्पर्धेमध्ये मॅरेथॉन स्पर्धेमध्ये या खेळाडूने मात्र जबरदस्त रेसमध्ये आपल्या नावावर मात्र तो विजेते पटकावलं गेलं, तोच अमित तांडेल पुढे येतोय। धावसंख्या 20 रन्स 20 धावा। प्रदीप सालियान यांनी मात्र ही माहिती दिली त्याबद्दल थँक्यू। पुन्हा एकदा विघ्नेश डेड बॉल पंच घोषित करतायत। धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर। विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होतोय। उलटा चेंडू होता ऑन साइडला जरूर खेळला गेला। रितेश बबलूच्या बॅटमधून एकदा येते। ॲलन मात्र फेकी करतोय। ॲक्युरेसी आहे का आणि शेवटच्या मोमेंटला मात्र 2 धावा कंप्लीट। ही जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य टाळ्यांचा गजर होत असताना उत्स्फूर्त देत आहेत। या 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 22 धावा। समजने वालों को इशारा काफी होता है। डोळ्यात डोळा नजरेला नजर देऊन मात्र यावेळेला 2 धावा पूर्ण कंप्लीट केल्या जात आहेत कारण एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे। हेच मात्र यावेळेला दर्शवत असताना 2 धावा येतात आणि G11 मथाने हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 22 वर। 11च्या सरासरीने आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळत आहेत। टॉस जिंकल्यानंतर अमित पाटील अण्णांनी सांगितलं मात्र आम्ही फलंदाजी स्वीकारू आणि ज्या वेळेला विघ्नेशला प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं आणि मनासारखं क्षेत्ररक्षण आलंय कारण आम्हाला चेस करण्यामध्ये खूप आवड आहे। हे मात्र दर्शवत असताना संध्याकाळचं सत्र आहे। थोडीफार कुठेतरी थंड गुलाबी हवा वाहताना पाहायला मिळतं। थोडंसं थंडावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। खेळपट्टी थोडीशी यावेळेला स्लो होत असताना पाहायला मिळते आणि ड्यू फॅक्टरचे चान्सेस आता मात्र वाढताना पाहायला मिळतील। आदरणीय सन्माननीय विश्वाजी वळवी साहेब थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी उपस्थित राहतील। एक सुंदर व्यक्तिमत्व ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होतोय। डिल्मॉन पुढे सरसावतोय, फेकी करेल। मनोज मात्र तिथपर्यंत पोहोचेल का? सॅक्रिफाईस करण्यासाठी मनोजने रितेशला यावेळेला सांगितलं आणि संदीप खरवत कोणती चूक करणार नाही। फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि फलंदाज बाद होत असताना दुसरा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय। धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते। जाऊन पोहोचते 23 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे। संदीप खरवत एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। मला अजून तो सामना आठवतो पोलीस चौकीच्या नालासोपाऱ्याच्या पाठीमागे जे मैदान होतं अंडाकृती आणि 6 चेंडूवर 6 धावांची गरज असताना याच गोलंदाजाने उंबराळा या संघाला मात्र त्या करून दिल्या नव्हत्या आणि तिथून मात्र जी गोलंदाजी अफाट अफलातून मात्र फिरकीचा जादूगार हे मात्र पाहायला मिळाला। तोच गोलंदाज संदीप खरवत ब्रँड ऑफ अर्नाळा। धावसंख्या 23 रन्स 23। यावेळेला मात्र बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय। प्रदीप पुढे सरसावत आहेत। प्रदीप सालियान पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 24 धावा। 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 2। थोड्याच वेळात मात्र आदरणीय विश्वासजी वळवी साहेब यांचं आगमन होईल। त्यांच्या जय्यत तयारीसाठी सर्व अमरदीप क्रीडा मंडळ जलसार सचिनदादा पाटील यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनोज पाटील मन्या रिलॅक्स फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो। एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि संघाला घेऊन जातो आतापर्यंत 24 या धावसंख्येवर G11 मथाने या संघाला
अमित पाटील ज्याच्या नावावर नरवीर चिमाजी अप्पा क्रीडांगण वसई गाव या मैदानात 6 चेंडूवर 6 षटकार याच फलंदाजाने ठोठावले होते. तोच फलंदाज अमित पाटील अण्णा मात्र ऑन ड्राईव्ह खेळतोय. तत्पूर्वी मेल डेल्मॉनच्या हातामध्ये येईपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25 धावा. चेंडू फेकून झाले. संदीप खरवतच्या हातखंडामधून 3. आता शेवटचे 3 चेंडू शेष राहिलेत. ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना विघ्नेश मात्र पुढे येतोय. डेल्मॉन पुढे येतोय. तत्पूर्वी चेंडूला घेऊन जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. या वेळेला चौकार. म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं आणि ते प्रयत्न करतायत मिस्टर मनोज आणि त्याच्या बॅटमधून येत आहेत. या वेळेला 4 धावा. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 29 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जीत 11 मताने प्रेझेंट बाय करतात अंकुश पाटील माकणे. जलसर गावातील आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरपंच त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. मनोजला मात्र या वेळेला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. विघ्नेश मात्र खूप चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. यश चौधरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर टार्गेट सेट केलं जाईल. आतापर्यंत 30 धावा तर फलकावर पाहायला मिळत आहेत. मनोजने उत्कृष्ट खेळी केली आणि 9 धावांची खेळी करत असताना तंबूच्या आसऱ्याला परतत असताना एक पॅकर्सच्या नावाने आज मात्र मथाणे संघामध्ये त्याची वर्णी लागली गेली. क्लीन बोल्ड सुरेख फिरकीचा जादूगार. म्हणूनच मी म्हटलं होतं संदीप खरवत एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान पद्धतीने पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 30 धावा आणि 10.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने या वेळेला मात्र खेळावं लागेल प्रतिस्पर्धी संघ साईच्छा अर्नाळा या संघाला. लगेच 2 फलंदाज सज्ज होतील आणि क्षेत्ररक्षणाची लगेच आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. आयोजक टीम आपल्याला पाहायला मिळते. सचिनदादा पाटील या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान अभिमान आणि ही स्पर्धा आहे मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. या ठिकाणी आपण पाहू शकताय तर एक सुंदर व्यक्तिमत्व भीमसेन गायकवाड साहेब सुद्धा यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते तर कामणीस दादा राऊत या ठिकाणी रजा घेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. काही कामानिमित्ताने मात्र या ठिकाणी ते बाहेर जात आहेत आणि त्यासाठी मात्र आपण पाहू शकतात प्रवेशद्वाराजवळून मात्र पाहुण्यांची या ठिकाणी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 फलंदाज बॅटर त्या ठिकाणी पोहोचलेत. ब्रदर्स जोडी. दोन्ही फलंदाजांनी आज ब्रदर्सने अर्धशतक झळकावलेत. या वेळेला मात्र त्यांची क्वालिटी काय आहे हे दाखवून दिलं क्रिकेट चाहत्यांना आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले गेले. आज विनायक भोईर चार्ल्स गावद्या हे मात्र पाहत असतील तर डेफिनेटली आज गर्व असेल त्यांना सुद्धा की मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारतात साईच्छा अर्नाळा हा संघ. चेतन भोईर यांची सुद्धा अनुपस्थिती या वेळेला पाहायला मिळते परंतु चांगलं कव्हर केलंय. प्रत्येक खेळाडूने जिम्मेदारी उचलले कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक हे प्रत्येकाने प्यायला हवं कारण हे प्यायल्याने मात्र मनुष्य आणि खेळाडू कधी आयुष्यात थकत नाही. सामन्याला सुरुवात होते. यश चौधरी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी त्याच्यासमोर 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू अर्थातच प्रशांत घरत ज्याने यंदाच्या वर्षात आशिया खंडातील नंबर 1 ची स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवला. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं सुप्रीमो खेळावी.
पहिला चेंडू ऑन साइडला यश चौधरीला पहिल्या चेंडूवर दाखवलंय आउट ऑफ द पार्क 6. या षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पुसते 31 धावांचं टार्गेट आहे, लक्षात घ्या. 6 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर कणखर षटकार येतोय. वीरेंद्र सेवा कॉपीबुक स्टाईल मध्ये आपण पाहू शकलात. कमी असे खेळाडू असतात, पहिल्या चेंडूपासून मात्र तुटून पडतात आणि पॉवरफुल फलंदाजी करणारा हा फलंदाज यश चौधरी, नो डाऊट अबाउट इट, एक गुड प्लेयर. परंतु या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर षटकार अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला आपण पाहू शकतायत. विथ टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं फेस ओपन केलं, फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू निघून जातो. या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा खणखणीत दर्जेदार चौकार आणि फडाक्यांच्या आतषबाजीने प्रवेशद्वाराजवळून या ठिकाणी एपीआय साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय विश्वासजी वळवी साहेब आणि भीमसेन गायकवाड साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, कर्तव्य दक्ष म्हणून जी भूमिका आपल्याला आज पाहायला मिळते. आज आपण घरामध्ये जी गाढ झोप घेतो ती या कर्तव्य दक्षांमुळे. आणि अर्थातच भीमसेन गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विश्वासजी वळवी साहेब, सचिनदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या समवेत हर्षद पाटील अर्थातच समाजसेवक जॉमी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि संपूर्ण टीम या ठिकाणी पाहू शकतायत. विंकोजी मात्रे यांना पाहतो, श्रीधर पाटील, तदनंतर रवींद्र बोईर, वैभव बोईर यांना आपण पाहू शकतायत, शैलेश पाटील, प्रवीण पाटील, तदनंतर राजदीप वजे, तदनंतर बाईदास भुईर यांना आपण पाहू शकताय, सचिन पाटील यांना आपण पाहतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, परंतु मनोज चुकी करेल का? चेंडूला ढकललंय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र क्षेत्ररक्षण, जेणेकरून आपल्या संघासाठी 5 धावा रोखणं खूप गरजेची गोष्ट. परंतु डिस्कस करतात हा झेल होऊ शकला असता, परंतु त्यावेळेला जर आपण पाहिलं तर डेफिनेटली एकच धाव मिळेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 13. 14 धावा. 13 धावा, 13 रन्स. 13 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख मान्यवर या स्पर्धेला अमूल्य वेळ देत आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेला सुरेख पद्धतीने लेग ग्लान्स एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, जयेश वळालेत, मात्र फेकी येईपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकताय. तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि हा ना करता करता ही ब्रदर्स जोडीची मात्र क्षमता आहे. थोडीशी मात्र यावेळेला दुखापत होते, ती तन्मय. तर जास्त वेळ दौडू नका त्या ठिकाणी, मात्र थोडीशी इजा होत असताना आपण पाहू शकतायत. सोळा धावा तर झालेत आणि तन्मय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. धावसंख्या 16 आपण पाहतोय. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. तन्मय त्या ठिकाणी थोडासा वेगाने आला आणि अशा वेळेला मात्र थोडंसं स्लिप होत असताना आपण पाहू शकताय थोडीशी इजा होते. परंतु या इजेपासून लवकरात लवकर तो सावरेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धावांची गती स्कोर कार्डवर 16 वर पोहोचली गेले. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला, एखादा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आपण लगेच त्याच्या बदली खेळाडू आपण इंजुरी झाले तर आपण सबस्टिट्यूट खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. धावसंख्या 16 एकंदरीत पाहायला मिळते. 6:04 झालेत. प्रेक्षक वर्ग मात्र या मॅचचा आनंद घेत असताना अजून सुद्धा त्यांना कॉन्फिडन्स आहे. तर इथून 1 ते 2 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. तर डेफिनेटली आपण पाहू शकाल वैदास भोईर त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. तन्मय आज थोडासा चाचपडत असताना त्याची कसोटी होती, परंतु एका साईडला आपण पाहू शकताय थोडंसं खांद्याला यावेळेला खूप इजा होताना आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहू शकतायत तन्मय व्यवस्थित होईल हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. कारण ह्या दुखापती असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि अशा वेळेला आपण पाहतोय. चला बाजूला व्हा, कोणीही मात्र गर्दी करू नका. सामन्याला सुरुवात होते. सबस्टिट्यूट खेळाडू त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ऋषिकेश या सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांना बढती मिळाले. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. यश चौधरी
त्यावेळेला पाहिलं खूप तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला, सरळ सोडून दिला प्रशांत घरातला, असं वाटलं वाईट मिळेल परंतु तसं घडलं नाही आणि तत्पूर्वी डॉट चेंडू येतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धावांचं लक्ष्य 7.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने यावेळेला खेळावं लागेल. अनिलजी रघुनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य मंचाकडे या प्लीज. अनिलजी रघुनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. आपलं या ठिकाणी जरूर आगमन होईल आणि 4 चांद लागले जातील या स्पर्धेला. 12-15चं समीकरण. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. मनोज अर्थातच मन्या गोलंदाजी मार्कवर येताना ज्यांची स्पर्धा येते त्याच्याच बंधूच्या नावाने स्मृती प्रित्यर्थ अमोल स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ती स्पर्धा मात्र पाहायला मिळेल. अमोल 11 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी प्रेझेंट करत असताना 1 लाख मुलाची स्पर्धा 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर अशी ती स्पर्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. जयेश जयू पुन्हा एकदा मनोज मन्या आपल्या गोलंदाजी मार्कवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला मात्र जयेश मोरे वळतात वाईटचा इशारा करत असताना डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू 1 धाव ऍडिशनल केली जाते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 17 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मॅन इन फॉर्म जयेश गरत. ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. रितेश केनी बबलू मात्र पुढे सरसावतोय. बॅकअप चांगला मिळेल. तत्पूर्वी रितेशने फेकी केले. एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना त्याच मोमेंटला मात्र फेकी करत असताना खांद्याच्या जोरावर मॅग्निफिसंट फिल्डिंग. तत्पूर्वी मिळेल 2 धावा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 19 धावा 19 रन्स विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो 12 धावांचं लक्ष्य आहे. चेंज ऑफ पेस अगोदरच खेळण्याचा मनसुबा होता आणि कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर स्वप्नील अर्थातच बाबू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर 19-19. आता मात्र या ठिकाणी ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज विकास अर्थातच विकास धसकर नवीन फलंदाज त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळतोय. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 सर्व दात्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून चषक दाते पाहायला मिळाले, वर्गणी दाते ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं. थोडेसे लाईट जे आहे ते मात्र ऑफ करा आपण जरा. हॅलोजन आहेत ते मात्र ऑफ करा. धावांची गती फलकावर 19-19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला हलक्याच्या हाताने फक्त बॅकफुटला गेला. सुरेख पद्धतीने बॅटचं फेस ओपन केलं. स्वप्नील धावतोय परंतु या वेळेला मात्र मिळतील 4 धावा. चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 23 रन्स 23 या धावसंख्येवर. विजयासाठी आता मात्र 8 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज मनोज मन्या पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा देण्याचं फक्त काम केलंय. तत्पूर्वी 2 बंधू तेवढे चातुर्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेस्ट रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर असलेले 2 बंधूंची जोडी दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. विजयासाठी 7 धावांचं लक्ष्य. येणारे चेंडू आहेत 25 धावा 25 रन्स. आता मात्र 6 धावांचं लक्ष्य असेल. चेंडू आहेत 4. एकंदरीत 8 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र त्या ठिकाणी तटस्थ आहेत. चेंडू फेकून झाले ते 5-7 चेंडू आणि विजयासाठी लक्षात असू द्या अजून सुद्धा आपण पाहतोय 6 धावांचं लक्ष्य असेल. 7 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर मनोज पाटील अर्थातच मन्या
अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 अंतिम टप्प्यामध्ये 7 चेंडूमध्ये 6 धावांचं लक्ष्य साईच्या अर्नाळा फलंदाजी करताना पाहायला मिळतो. 31 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं आणि त्याच्या समोर मात्र या वेळेला आपण पाहतोय सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी मिस्टर कौशिक यावेळेला आपण पाहू शकतायत. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 6 धावांचं लक्ष्य असेल. 6 चेंडू 6 धावा. विघ्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल याकडे लक्ष असेल. मात्र रितेश यावेळेला कॅप उतरवतोय. अर्थातच या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल की गोलंदाज आहे यावेळेला आपण पाहतोय अमित पाटील अण्णा कॅप उतरवतोय. अर्थातच G11 मथाने या संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावा. खूप सुंदर कॅमेरा वर्क. अनुराग चव्हाणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण सिंगल कॅमेरा असून दोन्ही एंड कडून मात्र दाखवणं तेवढं सहज आणि सोपं नाहीये. मात्र यावेळेला नितेश पाटील सुद्धा त्याच्या या कामगिरीवर खुश असतील यात काही ती मात्र शंका नाहीये. साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः आज नितेश पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतायत, कारण सचिनदादा पाटील यांना चॅलेंज स्वीकारलं होतं आणि ते सक्सेस झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. 6ची गरज. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि खेळ खल्लास चॅम्पियन्स ठरतोय या स्पर्धेचा. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये साईच्या अर्नाळा. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि एका साइडला G11 मथाणे संघाचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन असेल. या आपण लगेच हॅलोजन या ठिकाणी ऑन करा. तर या आपण वळणार आहोत स्वागत सन्मानाकडे. चला, दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण स्टेजच्या समोर येऊन बसायचं आहे. खुर्चींची व्यवस्था करा. जे व्हॉलंटियर्स आहेत त्या